तसाच दुसरा प्रश्न असा आहे साहेब, की ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर विकला, त्यांना बोनस मिळाला. पण ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केला, ऑनलाईन केला, पण धान विकला नाही, तर त्या शेतकऱ्यांना अजून बोनस मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना आला आहे. पण काही शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे, की बा आता शासन बोनस देणार का नाही देणार. काही लोकं असंही बोलत आहेत, की बा लाडकी बहीण योजना सुरू केला आणि संपूर्ण निधी लाडकी बहीणमध्ये जात आहे आणि त्यामुळेच आमची कर्जमाफी झाली नाही आणि बोनस मिळाला नाही. तर बोनस मिळेल काय? नमस्कार. पुन्हा एकदा सत्य को जाणो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम. आणि आता जे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, आपण पावसाळी अधिवेशनमध्ये सुद्धा बघितला, की अनेक आमदारांनी आपल्या क्षेत्राच्या समस्या ठेवल्या आणि त्यामध्ये एक समस्या हेही होती, की जे रब्बी फसलाचे धान विकण्याकरिता शेतकरी गेले, पण कुठेतरी लिमिट समाप्त झालेली होती आणि शेतकरी धान विकू शकला नाही. दुसरा असाही प्रश्न होता, की शेतकऱ्यांना धानाचे बोनस मिळाले नाही. तर असे प्रश्न विधान भवनामध्ये अनेक आमदारांनी ठेवले आहेत आणि जनतेच्या मनामध्ये आता पण प्रश्न आहे. तर अशा मध्येच आपल्यासोबत आमदार संजय पुराम आहेत, आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार. साहेब, सत्य को जाणो न्यूजमध्ये पुन्हा आपलं स्वागत आहे. नमस्कार. साहेब, आता विधान भवनामध्ये सुद्धा मुद्दा गाजलेला मुद्दा आहे, की रब्बी फसलचे जे धान शेतकरी विकण्याकरिता गेले, पण कुठेतरी लिमिट संपली आहे, मुदत संपलेली आहे आणि शेतकरी धान विकू शकला नाही. तर त्यावर शासनाने काय निर्णय घेतला? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये रब्बी पीक विशेष करून गोंदिया, गडचिरोली, भंडारा या विदर्भाच्या जवळपास 9-10 जिल्ह्यामध्ये धानाचा रब्बी पीक घेतला जातो. आणि दरवर्षी त्या शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फेडरेशन, सोसायट्या ह्या खरेदी करण्यासाठी अगदी त्यांना तयार केल्या जातात. आणि त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा रब्बी धानाला मोठ्या प्रमाणात खरेदीचं काम सुरू झालं असताना कुठेतरी लिमिटचा विषय आला, उद्दिष्टचा विषय आला आणि त्याच्यामुळे धान खरेदी थांबली. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकत होता. आणि ते होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब यांच्याशी माझी बैठक झाली. आणि लगेच, कारण धान म्हटलं तर केंद्राचा विषय असतो उद्दिष्ट वाढवण्याचा, आणि त्याच्यामुळे लगेच केंद्रासोबत चर्चा करून या 2 दिवसामध्ये सोसायट्यांचा धान खरेदीचा लिमिट उद्दिष्ट वाढवण्याचा त्यांनी मला वचन दिलं आहे. आणि 2 दिवसामध्येच उद्दिष्टाची वाढ होईल. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये ई रजिस्ट्रेशन म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जो विषय होता, ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यांचे सुद्धा धान खरेदी होणे बाकी आहे. आणि त्याच्यामुळे आपण हे सुद्धा उद्दिष्ट बरोबरच आपण ऑनलाईन करिता मुदतवाढ आपण तारीख देखील वाढवत आहोत. आणि शेतकऱ्यांचा आता रोवणा सुरू आहे आणि त्याच्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना आपण त्यांचे रब्बीचे पैसे द्यावे असाही आपण विनंती केलेली आहे. तसाच दुसरा प्रश्न असा आहे साहेब, की ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर विकला, त्यांना बोनस मिळाला. पण ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केला, ऑनलाईन केला, पण धान विकला नाही, तर त्या शेतकऱ्यांना अजून बोनस मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना आला आहे. पण काही शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे, की बा आता शासन बोनस देणार का नाही देणार. काही लोकं असंही बोलत आहेत, की बा लाडकी बहीण योजना सुरू केला आणि संपूर्ण निधी लाडकी बहीणमध्ये जात आहे आणि त्यामुळेच आमची कर्जमाफी झाली नाही आणि बोनस मिळाला नाही. तर बोनस मिळेल काय? विरोधी पक्षाचे लोकांकडे आता काही काम धंदे उरलेले नाही. आज आमच्या लाडक्या बहिणींसाठी जो योजना सुरू केलेला आहे, यांना कुठेतरी पचून नाही राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे वाटेल तसं बोलणे, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे दिले, मग कधी म्हटलं की कशाला दिले, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून सुरू असताना आता मुद्दाम होऊन बोनस न मिळणे किंवा एखाद्या कामाचे पैसे नाही मिळणे, तर त्याच्यावर त्यांना एक चांगलं म्हणजे संधी मिळालेली आहे, की लाडकी बहीण
च्या योजना सुरू केल्यामुळे पैसे संपले. विषय लाडकी बहिणीचा नाही आहे. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळे पैशाची तरतूद करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी वेगळा तरतूद, बांधकाम विभागासाठी वेगळा तरतूद, आदिवासी विभागासाठी वेगळा तरतूद, सामाजिक न्याय विभागासाठी वेगळा तरतूद तरतूद असे प्रत्येकाचे वेगवेगळे लाडक्या बहिणीसाठी वेगळं तरतूद. हे सगळं असताना मुद्दामून हे विरोधक लोक आम्हाला म्हणजे डिचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जनतेला भयभीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला या माध्यमातून विश्वास देऊ इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी केंद्रावर धान विकलेलं आहे त्या सगळ्यांना बोनस मिळणार आणि लवकरच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस देणार अशा प्रकारच्या शासनानं जाहीर केलेलं आहे. आणि कोणत्याच शेतकऱ्यांनी कन्फ्यूज राहू नये. आमच्या महायुती सरकारच्या संदर्भामध्ये आपण कन्फर्म राहावे. तर काय वाटते किती दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी सिस्टम माध्यमातून बोनस येणार? काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोनस आलेला आहे आणि काही शेतकऱ्यांचा काही तांत्रिक अडचणी असतील किंवा काही समस्या आली असतील, परंतु येणे चालू झालेलं आहे आणि आता रोवण्याचा सीजनही आहे. याचा फायदा, बोनसचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना निश्चित होईल. तर निश्चितच आपल्यासोबत होते आमदार संजय पुराम आणि दोन प्रश्नांना घेऊन त्यांच्यासोबत होतो. चले जाएंगे. एक धान खरेदीची लिमिट आणि दुसरा बोनस. तर त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि केव्हा लिमिट वाढणार आहे आणि बोनस केव्हा मिळणार आहे त्याच्यावर त्यांचे काय बोलणे होते ते आपण बघितलंच आहात. तर अशाच बातमीकरिता व मुलाखतीकरिता जाहिरातीकरिता सत्य को जानो न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.